संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये मोठ्या संख्येने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोक येतात आणि या तुळजाभवानीतून घेऊन जातात. आपल्याकडे मान्यवर साहेब बोललेला आहे ते सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी पोहोचले. काय सांगणार तर आपल्या पहिले सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा संविधान बनून तयार झालेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीतून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय याकरिता आमच्या सर्व भारतीयांना अधिकार दिले. कारण की ज्या लोकांना अधिकार नव्हते, जे वंचित होते, जे लोक दुर्बळ होते, मुख्य धारातून वंचित झालेले होते, त्यांना कोणतेच अधिकार नव्हते. अशा या संविधानाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले. त्या अधिकाराचा वापर करून आमचे लोक आज डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, IAS IPS अधिकारी बनले. आज महिला प्रधानमंत्री, राष्ट्रपती, चंद्रापर्यंत पोहोचले. हे सर्व संविधानामुळे आपण सामोर गेलेलो आहोत. कारण की मनुस्मृतीमुळे, वर्णव्यवस्थामुळे जे लोक मागे राहिलेले होते, त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या ह्या भारतीय लोकांना सर्व अधिकार देऊन आम्ही भारतीय म्हणून, म्हणजे हा लोकशाही वाचवण्याकरिता हा भारताचा संविधान सर्वांसाठी खुला करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय, समानताची संधी याकरिता सर्वांना दिल्या आहे. ह्या संविधान चिराई असो, ज्या संविधानाच्या विरोधामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये लोक राहतात, जे त्यांना वाचत नाही तेच लोक त्यांचा विरोध करतात. पण ज्यांनी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, संविधानाला आणि बुद्ध धम्माला वाचलेला आहे, त्या धम्माकडे, ह्या संविधानाचा सन्मान करतात, आदर करतात. या संविधानामुळे सर्व जाती पंथाचे लोक एकत्र राहून आपला भारत देश एक संघ असून आपण सर्व एकत्र स्वतंत्रपणे जगत आहोत. हा संविधानाचीच देण आहे की आपल्या भारतामध्ये जाती, पंथ, भाषा वेगळं ठेवून एक विकासाची लहर ह्या संविधानामुळे आपल्याला देशाला मिळालेली आहे. ना हा संविधान पूर्ण विश्वामध्ये सर्वात मोठा सर्वात चांगला संविधान आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक प्रयत्न करून आपल्याला हे दिलेलं आहे. त्याकरिता आम्ही आज इथं संविधान सभेला, संविधान चौकला आम्ही इथे येऊन त्यांना अभिवादन केलेलं आहे. संविधान चिराई हो असं आमचं म्हणणं आहे. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनुवादी लोक आजही म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं नाही. ते काही दुसऱ्या लोकांना आणून सांगतात की हा संविधान त्यांनी लिहिलं. पण इतिहास कधी खोटं बोलत नाही. इतिहासामध्ये दर्ज आहे, पुऱ्या विश्वामध्ये माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिम्बॉल ऑफ द नॉलेज, त्यांनी आपल्या देशाला एक असं सुंदर संविधान दिलं. भारतीय स्वतंत्रता नंतर आपल्या संविधानामुळे आपण एक संघ असून भारतीय लोकांसाठी लोकशाही, प्रत्येक व्यक्तीला समान मूल्य, समान अधिकार या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. लोकशाही अगर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला संविधानाचा सन्मान करावा लागेल आणि आपल्या एक व्यक्ती एक मूल्य याचा सन्मान करावा लागेल आणि आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढावं लागेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकांना दिलं आहे. त्याकरिता आम्ही त्यांचे नेहमी कृतज्ञ राहून आभार त्यांचे मानत राहू. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिवस चिराई हो, संविधान दिवस चिराई हो, संविधान दिवस चिराई हो. भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, बोधिसत्व डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या.